प्रतापगडचे युद्ध झाले आजच्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी राजे अफजल खान नावाचा राक्षस टराटरा फाडला. ताकद आहे महाराज, साधी सोपी ताकद नाही, धर्माचे अफजल खानाला राजाला टराटरा फाडला आणि आमचं लेकरू शिर्डी धराय घाबरतय. दिसलं तर वाट बदलतय, वाट दिसलं तर महाराज थंडीत कीर्तनाला बसायला काख काढतय. काय अवस्था महाराज. आणि हीच लेकरू म्हणतात राजे पुन्हा जन्माला या, मला मनात छावा आणि ह्याच्या तोंडात अवस्था पोरांची. बाटली लेकराच्या हातनं. म्हातारी एखाद्या आम्ही तिला म्हणतो आजीबाई लेकरू लहान आहे तुझं नातवंड, गळ्यात माळ घाल त्याच्या. म्हातारी म्हणते बुवा माझ्या नातवंडाचं खायचं प्यायचं वय आहे, पण लेकरू मोठं होतं, खातं कमी आणि पितं जास्त. काय अवस्था आहे महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठनं व्हावं छत्रपती शिवाजी राजा तयार. धर्माचं पालन करायचं असेल तर जगाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात वाकून बघा आम्ही किती धर्माचं पालन करतो, किती आम्ही आमचा धर्म जपतो, किती आम्ही कपाळाला टिळा लावतो, किती आम्ही डोक्यावरून पदर घेतो. काय काय करावं पदर घ्यायचा, निदान कपाळाला कुंकू, कपाळाला टिळा, अलीकडे आली टिकली तर टिकली नाही तर उगली. 2 महिन्यात टिकलीचा कार्यक्रम. महाराज परिस्थिती अवघड झाली गड्या. कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे माणसाला कळना. धर्म वाचला पाहिजे, धर्म जगलं पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे. पण होतं असं धर्माचं पालन कमी आणि पाखंड जास्त होतं. धर्माचं पालन कमी, पाखंड जास्त होतं. भैरवनाथाचा सिद्धनाथाचा अवतार साधा सुद्धा नाही महाराज धर्माच्या पालनासाठी आहे. महाराज ऐका, साक्षात शिवाच्या भगवान शिवाचा एक अवतार म्हणजे सिद्धनाथ म्हणजेच भैरवनाथ. बरोबर आहे का? शिवाचा म्हणजे शंकराचा अवतार. ज्या वेळेला विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव श्रेष्ठत्वासाठी वाद झाले दोघांचे, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, त्यांच्या दोघात वाद झाले. विष्णू म्हणे मी श्रेष्ठ, ब्रह्मदेव म्हणे मी सगळी सृष्टी निर्माण केली, मी श्रेष्ठ. बोल ना मागच्या. विष्णू म्हणे मी श्रेष्ठ, मी पालन करताय. ब्रह्मदेव म्हणे निर्माणच मी केलंय, मी श्रेष्ठ. मोठा वाद झाला. अख्ख्या ब्रह्मांडात फिरले, शेवटी भगवान शंकराकडे आले. शंकराकडे आल्यानंतर ब्रह्मदेवानं विचारलं म्हणे काय याच्यात उत्तर काय, याच्यात उत्तर काय. भगवान परमात्म्यानं शंकरानं सांगितलं म्हणजे याचं उत्तर मी तुम्हाला आता देऊ शकत नाही. त्यावेळेला त्या ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखानं
भगवान शंकराविषयी अपशब्द बोलले, म्हणजे आपण एखाद्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडून काम झालं नाही तर काय म्हणतो, या का उगाच चालू त्याच्याकडे, काय करत होती त्याच्याकडे यायची, हे का लय शहाणं आणि घाशा नाही म्हणतो ना, तसंच म्हणतो. तसं महाराज ब्रह्मदेवानं प्रचेष्टा केली भगवान शंकराची, पुरोदिष्ट झाले देव. पुरोदिष्ट झाल्यानंतर स्वतःच्या जटा, आता काही ठिकाणी जटेचा उल्लेख आहे, काही ठिकाणी हाताचा उल्लेख आहे. स्वतःच्या जटा आपटल्या, हात आपटला, त्या क्रोधातून निर्माण झालेला अवतार म्हणजे कालभैरव, म्हणजे सिद्धनाथ तो अवतार. आणि मग तो अवतार निर्माण झाला आणि तो अवतार आल्यानंतर महाराज त्या अवताराला सांगितलं, आता यांचा न्याय निवडा कोणी करायचा, श्रेष्ठ कोण न्याय निवडा तो करायचा. ब्रह्मदेव आणि विष्णुदेव आले, विचारलं, काय विचारलं म्हणजे आता मला सांगा आमच्या दोघात श्रेष्ठ कोण आहे. नाही का, आले म्हणून सांगतो बरं, भगवंताची तुम्हाला ख्याती कळाली पाहिजे. म्हणजे आमच्या दोघात श्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेला समोरच्या काल भैरवानी म्हणजे भैरवनाथाला सांगितलं, म्हणे तुमच्या दोघात श्रेष्ठतेचं एक साधन आहे म्हणे, ऐका, माझा मुकुट स्वर्गात आहे आणि माझ्या पादुका पाताळात आहे. काय सांगितलं, माझा मुकुट स्वर्गात आहे आणि माझ्या पादुका पाताळात आहे. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही स्वर्गात जावा, विष्णू भगवंताला सांगितलं तुम्ही पाताळात, खाली पाताळात, तुम्ही इकडे जावा, तुम्ही इकडे जावा. जो पहिला मुकुट किंवा पादुका बघून येईल तो श्रेष्ठ. ब्रह्मदेव गेले खाली, विष्णुदेव गेले वर, आणि दोघांनी पाहिलं महाराज, पण ब्रह्मदेव लय हुशार, लय चला ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानी काय केलं, निम्यातनं गाडी माघारी वळवली, म्हणजे वाकरीच्या अलीकडे जायचं म्हणायचं पंढरपूरची वारी झाली. पंढरपुरात तर जायचंच नाही, काही नग तसेच असतात महाराज. ट्रकात बसायला सगळ्याच्या मजी, खायला सगळ्याच्या आधी, चालायला कधी कधी, आणि पंढरपुरातच जात नाही, लय गर्दी असते म्हणतो, लय गर्दी, कितनच महाग आहे. तसं ब्रह्मदेवाला कळलं, आता याचं काय ठिकाण आपल्याला लागणार. मग ती खोटं बोललं महाराज. ब्रह्मदेवाने महागारी सगळ्यात आधी म्हणले, मी बघितल्या पादुका, मी बघितल्या पादुका पाताळातल्या सगळ्यात आधी बघितल्या. भैरवनाथाला कळालं हे खोटं बोलते. कोण मला की कळते, तुम्हाला कथा कळते ना. भैरवनाथाला कळलं कोण खोटं बोलतंय, हे खोटं बोलतंय ब्रह्मदेव. महाराज एकतर आधी डोकं खाल्लेलं महाराज, भगवान शंकरांची अवचेष्टा केलेली. दुसरी गोष्ट खोटं बोललं, एवढा राग आला आपल्या नुसत्या नकानं ब्रह्मदेवाचं 5वं शिर उडवून टाकलं. नकानं नुसतं 5वं शिर उडवून टाकलं ब्रह्मदेवाचं. कुणी, भैरवनाथांनी. त्यांचा सिद्धनाथाचा अवतार, काल भैरवाचा अवतार महाराज उडवून टाकलं, नाकानं नुसतं छाटून टाकलं, आणि ते छाटल्यानंतर शिर बाजूला पडलं. आणि महाराज ते शिर बाजूला पडल्यानंतर भगवान शंकराकडे ते शिर नेलं कुणाकडं, भगवान शंकराकडं. आणि म्हटले आता यातनं प्रायश्चित्त, ब्रह्मदेवाचं शिर छाटलं म्हणजे यातनं प्रायश्चित्त काय. म्हणजे एक काम करा, पृथ्वी तलावर सृष्टीवर तुम्हाला हे शिर घेऊन फिरावं लागेल, आणि जिथं तुमच्या हातनं हे शिर गळून पडेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रायश्चित्त मिळालं म्हणून समजा. सगळं फिरलं पण प्रायश्चित्त नाही. शेवटी कुठे गेले, काशीला गेले. काशी क्षेत्रात गेल्यानंतर त्या काशीचा महिमा सारी सृष्टी फिरून आल्यानंतर ते शिर तिथं गळून पडलं. तिथंच भैरवनाथाचं मंदिर आहे बघा. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिथं शिर गळून पडलं, तो भैरवनाथ, तो ज्योतिबा, सगळे अवतार येत. ज्योतिबाचा तिकडं रत्नागिरीवर, इथं सिद्धनाथाचा अवतार महाराज. अवतार एकीकरणातून हे अवतार कोणाचे, पण शिवशंकराचे. आणि असा अवतार तयार झाला महाराज. हा अवतार एवढा श्रेष्ठ आहे, अंतःकरणापासून या अवताराची जर भक्ती केली ना, ऐका जावलीकर, तुम्ही मोठे पुण्यवान आहे. जावळ सिद्धनाथचं मंदिर तुमच्या गावात आहे महाराज. अंतःकरणापासून या नाथांची जर ज्यानं भक्ती केली ना, आयुष्यात त्याला काही कमी पडत नाही, आयुष्यात काही कमी पडत नाही. दररोज सकाळी उठा आणि दररोज सकाळी उठून आंघोळ करून फक्त एक क्षण या मंदिरातून उभा राहा, देवाला नमस्कार करा, बस दिवस तुमचा आनंदात गेल्याशिवाय राहणार नाही. ताकद भगवंताची साधी सुधी नाही. पण या सिद्धनाथाच्या मंदिरात उभं राहिल्यावर सिद्धनाथाला कधी सांगू नका तुमची दुःख किती मोठे. एका बरं मी गोड सांगून जाईन, या सिद्धनाथाच्या मंदिरात उभं राहिल्यावर सिद्धनाथाला कधी सांगू नका तुमची दुःख किती मोठी आहे. अरे तुमच्या दुःखांना दाखवा, बघ माझा सिद्धनाथ किती मोठा आहे. करणी पाखंड खंडन, आम्हाला काय करायचे, हेच महाकरणी काम बीज वाढवा वेळा तो पाखंडाचं खंडन करायचे. कशाचं खंडन, तुलाच राखवते ना, पाखंडाचं खंडन. मग पाखंड कुठलाय समाजात, तो समाजात पाखंड कुठलाय. देव किती, देव किती ए मुक झाला का काय, च्या सांगू का तुम्हाला. देव किती, देव 33
तर 33 कोटी संख्येतला का प्रकारातलं संख्येतला का प्रकारातलं माणूस काय करतो 33 कोटी देऊ दिसला दगड थाप शेंदूरून बनवतो. मारुतीचं मंदिर होतं एक जण मारुतीच्या मंदिरात गेला मारुतीला शेंदूर थापलं हात कुठं पुसायचा बाहेर आला लिंबाखाली एक दगड होता त्याने त्या लिंबाखालच्या दगडाला असा हात पुसला त्यानं हात पुसल्यावरती गेलं निघून मागचं आलं मागच्याच्या हातात एक अगरबत्ती होती एक मारुतीला लावली एक हातात राहिली त्याला वाटली इथं की देव आहे त्यानं ती दुसरी अगरबत्ती इथं लावली. तिसरा आला त्यानं नैवेद्य ठेवला चौथा आला त्यानं मंदिरच बांधलं. मारुतीला लोक गलांटे भारच कमी पण ते लिंबा खालच्याला जास्त जायला लागले का त्याला उलट्या पकाचं बी चालायला लागलं. महाराज काय सांगू विचार करण्यासारखी गोष्ट हे असलं पाखंड समाजात आहे बाबा आहे का नाही समाजातलं पाखंड. मला एक सोपं सगळं सोपं अंगात देव आणणं खरं आहे का खोटं आहे हो येणं नाही म्हणत मी अंगात देव आणणं जाणून मुजून बोलणं खरं आहे का खोटं आहे खरं आहे का खोटं आहे अंगात देव आणणं 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 तर सोपं सांगू त्याच्या गळ्यात माळा जो तो रोज देवाला जातोय जो तो रोज देवाचं नाव घेतोय इथपर्यंत ठीक आहे त्याच्या अंगात देवाला तर मान्य करू आम्ही त्याच्या अंगातला देव खरा आहे पण महाराज जे 10 दिवस तोंड धुत नाही आंघोळी करत नाही दररोज त्याला लागतं त्याच्या अंगात देव आला खोटं आहे बोला घेता खरं आहे खोटं आहे सोपं सांगू ऐका एका गावची जत्रा होती जत्रा आले उडी म्हणून सांगतो एका गावची जत्रा होती आणि त्या गावची एक माहेर वासली त्या जत्रेला गेली माहेर वासली जत्रेला गेल्यानंतर महाराज ती जत्रा अशी चालू होती आणि मंदिरात आता पालखी भरण्याची वेळ पालखी बाहेर पडण्याची वेळ अशी पालखी बाहेर पडली भली मोठी गर्दी झाली बाहेर वासलीला कळलं आता दर्शन कसं घ्यायचं त्याला लगेच माघारी जायचं होतं दर्शन कसं घ्यायचं त्याला मोठा प्रश्न पडला पालखी बाहेर पडली नवरा तिचा मागणं म्हणला आता इथनच बोलायला खोबरं फेकन माघारी माहितीला का बोला की व्हायचं लय मुरदाड माणसं तुम्हीकडे बोलायच तयार नाही इथे चिरप चल माझ्या हाताला बाहेर बोलत चल हा ती काय म्हणलं आपला इथनच चल बोला खोबऱ्या टाकली इथनच चल चल म्हटल्यानंतर ती बिचारी म्हणजे नाही जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत मी येणार जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत मी येणार नाही मग म्हणे अगं एवढी मोठी गर्दी थांबा म्हणजे 5 मिनिटात जागा मोकळी करते मग म्हणे तू काय करतात आता कसा दानक उठवते तेवढा कसा दानक उठवते तेवढं बघा असं म्हणल्यावर ती बिचारी मागं तिनं आपल्या हातातले विषय बघा अशी माग त्या नवऱ्याकडे दिली तिने पुढे बघितलं पालखीकडे बघत त्या पालखीच्या पुढं यात्रा म्हणल्यावर 4-5 हालगेवाली त्या हालगी वाजवत होती संभाळाम बंबाळाम संभाळाम बंबाळाम संभाळाम बंबाळाम तुम्ही सुद्धा हालगीवाली लागली आणि मग महाराज ही बिचारी फिरल्यानंतर केस सोडली आणि लागली पालखीकडे बघायला आणि बघता त्या ठोक्यात सांभाळा तिनं लागल्या उड्या मारायला महाराज तिनं जशा उड्या मारायला लागल्या ती उड्या मारायची मागचं नवं असं थरथरावत राहायचं आत्ता चालू आता काय झालं की आपल्या ठोक्यात नाचायचे महाराज रस्ता मोकळा तेवढ्यात गावचं सरपंच आलं गावचं सरपंच म्हणला देव सारखा बाजूला 5 फुटाचा रस्ताच दाबला सरपंचानं पालिकेपर्यंत रस्ताच मोकळा तेवढ्यात उपसरपंच अपक्ष पार्टीच होते ती पळत आला विरोधी पार्टी पळत आली ती म्हणल्या देव कुठला गेला का थोडा जीवी सर्व अजून 5 फुटाचा इकडं 5 फुट इकडं 5 फुट 10 फुटाचा रस्ता या बाईपासून त्या पालखीपर्यंत मोकळा परत हिनं गप दर्शनाला जायचं नाही महाराज नाचता तिनं तिथली ती हलगीवाली बोलवून घेतली हलगीवाली आली त्याला मी तेवढंच पाहिजे होतं कटलेली बिचारी तिने झाला फेर तिच्या भोवताली ती लागली हलगी वाजवायला महाराज असा रस्ता मोकळा झाल्यावर महाराज त्या हलगीवाली हलगी लागली वाजवायला आता बिचारीनं गप मारावं का नाही ती मागे पिली नवऱ्याकडे लागली भविष्य सांगायला दुसऱ्या कोणाचा नवऱ्याला जोरात म्हणली काय म्हणली बाळा कुणाला हा असं नवऱ्याला म्हणले बोल बाळा तर का बाळाला तरी गप मारावं बाळ बघतोय म्हणतोय मागणं काय आई कार्यक्रमच झाला महाराज आईला उड्या मारायला बाळाला गवत राहिला मागणं असं थरा आणि म्हणली बोल बाळा ती म्हणते काय आई पुन्हा बोलली आई लागली उड्या मारायला झालं असं लाडक्या भावानं 1,500 अकाउंटवर पाठवलेलं
आणि जो तरला यायचं म्हणून ती 1,500 बँकेतनं काढून पाकिटात ठेवलं. पाकिट होतं कमरला. नाचता 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 कमरचं पाकिट. आता आईला मोठा प्रश्न पडला, उचलावं तर पंचायत आहे, नाही उचलावं तर 1,500ची वाट आहे. करायचं काय? ही बाळाकडे फिरली मागून, बाळाला खाली गुंतक द्याला, पण बाळाला सुधरूनच म्हणलं आई सर्गात नाली का पाताळात नाली. आईच्या गुणवण्याचा अर्थ काय त्याला कळना. शेवटी महाराज कसं सांगावं ना, आईनं दणका लावला. खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय खाली काय खाली काय खाली काय खाली काय पडलंय काय काय म्हणले आई, खाली काय पडलंय बघा. बाळाला कळलं काय खाली काय खाली काय. बाळाला पाकिट बघितलं, पाकिट घेतलं, पिशवीत टाकलं. आई उलटी फिरली तवर बाईनं पुन्हा दणका लावला. खाली काय पडलंय, खाली काय पडलंय, खाली काय पडलंय. आता म्हणलं आईला सांगायचं कसं? म्हणलं आईच्या ठोक्यातच उत्तर दिलं पाहिजे. आई म्हणायची खाली काय पडलंय बघा, बाळ तिला म्हणलं उचलून घेतलंय, उचलून घेतलंय, उचलून घेतलंय. आलं का तुमचं टावर आहे? आई काय म्हणते खाली काय पडलंय बघा, बाळ मागणं म्हणते उचलून घेतलंय. आता मला सांगा खरोखर ही आई खरी आहे का कुठे आहे? आता तरी बोलायची माहिला म्हणलं का येते एखाद्या आईच महाराज काय सांगाव परिस्थिती. पाखंड खंडन पाखंडाचं खंडन झालं पाहिजे. असली पाखंड काय कामाची नाही महाराज. जे करायचे ना त्या भगवंताला स्मरून करा. आणि तो देव अंगात आणण्यापेक्षा त्या देवाला स्वतःच्या हृदयात साठवा. भगवान परमात्मा साठवा. त्याच्याशिवाय नाही. हृदयात भगवान परमात्मा कुणी साठवला? प्रभू रामचंद्रांचा सेवक असताना मारुती राया सगळं युद्ध दरबार भरला आणि मारुती रायाला सीता मातेने हिरेची माळ दिली. मारुती राया बाहेर आला, एक एक हिरा फोडायला लागला. विभीषणानं बघितलं म्हणजे मारुती काय करताय? हिरं फोडताय? हिरं मातेनं दिलेलं. म्हणला ज्या हिऱ्यात माझे राम प्रभू आहेत ना ते हिरे माझ्या कामाचे नाही. आणलं मारुती रायाला दरबारात. सीता मातेला सांगितलं माते एवढ्या प्रेमाने दिलेले हिरे मारुती रायाला बाहेर जाऊन फोडले. विचारलं का फोडले? सांगितलं ज्याच्यात माझं नाव नाही ती गोष्ट माझ्या कामाची नाही. आणि मग विभीषणानं प्रश्न विचारला असं कसं? अरे मारुती राया हिऱ्यात राम नाही फोडला. मला सांग तुझ्यात तरी राम आहे का? तुझ्यात आहे का राम? तुझ्यात आहे का राम? असं म्हणल्यावर मारुती रायानं क्षणाचा विचार न करता असं हात घातला छातीला. टारा 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 छाती फाडली. आणि काय दाखवलं? काय दाखवलं? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने पे, श्रीराम जानकी
रामचंद्राने सीता मातेचं रूप दाखवलं माझ्या सुधारामा ही भक्ती आहे महाराज. ही भक्ती प्रभू हनुमंतरायाचे प्रभू रामरायाची भक्ती हनुमंतरायाने केली. ती भक्ती शबरी मातेने सुद्धा केली महाराज. अरे काय सांगा अखंड शबरी माता भगवान परमात्म्याची व्हायचे. राम आएंगे आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगे दीप लगा के दीवानी में मनाऊंगे मेरे झोपड़ी के बाग आज उड़ जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे. हीच भक्ती मीराबाईने केली. मीराबाईनं विषाचा प्याला मीराबाईच्या हातावर ठेवला पण श्रीकृष्ण नामात भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात तो विषाचा प्याला सुद्धा मीराबाईनं ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली 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 हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन. राणा ने विष दिया मनोमृत दिया मेरा सागर में सरिता समाने लगी दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे मेरा गोविंद गोपाल गाने लगी वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली 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 हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन. पण त्याची भक्ती करण्यासाठी काय करावं लागेल. त्याची महाकरणी काम बीज वाढवावी. त्याचं नाव घ्यावं. बोला की बसलेले झोपले काय त्याचं नाव घ्यावं. कुणाचं नवऱ्याचं काय महिला मंडळ आता उलट झाले महाराज. परिस्थिती तशी झाली महाराज. बायको नवऱ्याचं घेते नवरा बायकोचं घेतो नाव. बायको नवऱ्याला शरण जाते कलियुगातली आणि नवरा बायकोला शरण जातो. बायको नवऱ्याला इथपर्यंत ठीक आहे. अलीकडच्या नवयुगातल्या काळातला नवरा बायकोला शरण जातो. बायकोला एक जण वाघासारखं चौकात हिंडायचं घरी गेल्यावर आवाज कमी व्हायचा. दुसऱ्याने विचारलं चौकात हिंडताना वाघासारखं असतो मग घरी गेल्यावर काय होतं. म्हणला घरी गेल्यावर या वाघावरची दुर्गा देवी बसते. कोण बसली. दुर्गा देवी. मग विचार करा अशी माणसं काय कामाचे. नाव घ्या पण कुणाचं नाव घ्या कुणाचं देवाचं घ्या. कुणी विठ्ठल म्हणा कुणी विठोबा म्हणा कुणी राम म्हणा कुणी श्याम म्हणा कुणी कृष्ण म्हणा फक्त देवाचं. जग में सुंदर घे दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. श्याम 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 म्हणा फक्त देवाचं नाव. देवाचं नाव बोला की बुवा मेला तरी चालतो पण आम्ही बोलणार माणसं हुशार असू काय तुम्हाला त्रास तुमच्या नादात माझा आकडे नारड्यात बाहेर याचा. चला तुम्ही घेणार देवाचं नाव मला माहिती आहे. जो घेत नाही त्याला तो सिद्धनाथ बघून घेते बघा. ज्याला वाटतंय देवाने आपल्याला 2 हात दिले ते उद्या सकाळपर्यंत टिकावेत. असं जर त्याची इच्छा असेल की ते टिकावेत तर आपापले 2 हात वर करा. त्याच्यावर सोडलं मी तो बघायला मला काय केलं त्यांनी मला. तुम्ही केले नाही केले माझ्या नावाने खाली बसूनच बोट मोडली. इकडे बसले हात वर करा त्याच्यासाठी करा. करायचं असलं करा तर करू नका. फक्त
हातानं बोट टाळी ज्यांनी वर हात केले आणि मुखाना देवाचं नाम चिंतन. एक टाळी वाजवा, एक टाळी चला, एक टाळी, हा एक टाळी सोडा. विठोबा